नमस्कार मित्रांनो आणि रामराम शेतकऱ्यांनो. आपली शेती आपला व्यवसाय या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. खरीप हंगाम 2023 करता महाराष्ट्र शासनाने जे ₹5,000 हेक्टरी अनुदान देण्याचं ठरवलं होतं, त्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. त्या संदर्भातच एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. तर ती काय अपडेट आहे ही सविस्तर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर सविस्तरमध्ये पाहूया. खरीप हंगाम 2023 करता महाराष्ट्र शासनाने ₹5,000 अनुदान देण्याचं जे ठरवलं होतं, त्यात एक मोठा महत्त्वाची बदल आहे, मोठा एक निर्णय आहे. तर मित्रहो, महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2023 करता कापूस व सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी ₹5,000 अनुदान देण्याचं ठरवलं होतं. त्या अनुदानापासून 30 ते 40% लोक वंचित राहत होते व सर्वसामान्य शेतकरी वंचित राहत होते. कारण या अनुदानासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची अट घातली होती. ती म्हणजे ई-पीक पाणी करणं गरजेचं होतं आणि असे 30% लोक आहेत, की असे सर्वसामान्य शेतकरी खूप आहेत, की ज्यांना ई-पीक पाणी काय असते आणि काय आहे ती त्यांना माहीत नव्हती. त्यामुळे 30% लोकं या अनुदानापासून वंचित राहत होते. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने असा मोठा बदल केला आहे आणि आजचाच बदल आहे आणि आजच ज्या निर्गमित झालेला आहे मित्रांनो, आजच जे निघलेला आहे, की या योजनेपासून 30% जे लोक वंचित राहत होते, ते महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे, की आता ई-पीक पाणीची अट रद्द केलेली आहे. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट अ, अनुदान मिळणार आहे. ते अनुदान ठरवलेलं आहे हेक्टरी कापूस व सोयाबीन या पिकासाठी ते सरसकट मिळणार आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना आता घाबरून जायची गरज नाही. सरसकट सर्व शेतकऱ्यांना जे हेक्टरी ₹5,000 अनुदान आहे सोयाबीन व पिकासाठी ते सरसकट मिळणार आहे मित्रांनो. धन्यवाद.